आणि आपण कम्युनिस्ट देशांसारखे अतिरेकी समूहवादी किंवा समाजवादी देखील नाही. आपण कुठेतरी मध्ये आहोत. ट्विटर आणि फेसबुक सारखी माध्यमं, तर हे निर्बंध जर तुम्ही घालणार असाल तर याचा अर्थ तुम्ही केवळ मंच नाही आहात, तर तुम्ही नियतकालिक म्हणजे एक प्रकाशक आहात. यांना दुर्दैवाने 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या अंमलबजावणीबद्दलच्या राज्य सरकारांच्या आळसामुळे किंवा अनिच्छेमुळे कोणतेही अधिकार मिळालेले नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 2 महिने आपण वर्क फ्रॉम होम मुलाखती करतोय आणि याला अर्थातच कारण आहे कोरोना. कालच लॉकडाऊन 5.0 आणि अनलॉक 1.0 जाहीर झालाय आणि आता किनारा दिसू लागलाय अशी काहीशी परिस्थिती आहे. पण कोरोना नंतरचं जग बदलणार आहे याच्यात काही शंका नाही, आणि जसं जग बदलणार आहे तसं राजकारण सुद्धा बदलणार याच्यातही काही शंका नाही. म्हणूनच आपण आज बोलणार आहोत राजकीय विषयांवर, आणि आपल्या सोबत आहेत ज्यांना आपण भाजपच्या थिंक टँक मधले एक प्रमुख घटक मानू शकतो असे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सर. सर नमस्कार. नमस्कार. सहस्त्रबुद्धे सरांची ओळख महाराष्ट्राला आहेच, पण तरी सुद्धा फॉर्मल ओळख द्यायची झाली तर सध्या ते खासदार आहेत राज्यसभेचे. त्याच्यानंतर ICCR ही राष्ट्रपती नियुक्त जी समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत, जी भारताची सॉफ्ट पॉवर जगभरात पोहोचवण्यासाठी काम करते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीशी ते गेले कित्येक वर्ष संलग्न आहेत. आता उपाध्यक्ष आहेत की जी राजकारणावर स्ट्रक्चरल दृष्ट्या प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. लिहित असतात, बोलत असतात. भाजपच्या एका थिंक टँकचे अध्यक्ष आहेत. एकूणात आज आपण समजून घेणार आहोत की कोरोना नंतरचं राजकारण, भाजप आणि संघ परिवार यांची पॉलिसी आणि भविष्यात त्याचे काय परिणाम होतील. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्ही सगळ्यांना विचारतोय कोरोना नंतरचं जग कसं असेल, काय बदल होतील. खूप लोक आपापल्या पद्धतीने उत्तर देतात. तुम्हाला काय वाटतं कोरोना नंतरचं राजकारण कसं बदलेल? त्याचा संबंध कोरोना नंतरचं जग कसं असेल याच्याशी निश्चितपणाने आहेच. त्यामुळे मी सामाजिक आपले जे आंतरसंबंध असतात, सामाजिक व्यवहार असतात, त्याच्यावर काय परिणाम होईल आणि मग स्वाभाविकरित्या त्याचाच एक घटक राजकारण असेल, राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलचं माझ्या मर्यादेमध्ये जे आकलन आहे तेवढं शेअर करायचा प्रयत्न करतो. व्यक्तिशः मला असं वाटतं, म्हणजे अनेक जण असं म्हणतात की कोरोना पूर्व आणि कोरोनोत्तर अशी जगाची विभागणी होईल वगैरे वगैरे. मला हे थोडंसं अतिशयोक्त वाटतं. याचं कारण याच्या आधी देखील अशा प्रकारच्या साथींनी आपल्या देशाला विळखा घातला होता किंवा जगाला एक प्रकारे ग्रासलं होतं. आपल्याला माहिती आहे की बरोबर 100 वर्षापूर्वी साधारणपणे स्पॅनिश फ्लू आला होता. त्यानंतर प्लेगची साथ आपल्या देशाने बघितली आणि त्यानंतर आता आपण, आणि केवळ आपणच नव्हे तर सगळ्या जगामध्ये कोरोनाने एक प्रकारचा हाहाकार माजवलेला आहे. पण असं असून सुद्धा मला व्यक्तिशः असं वाटतं की शेवटी माणसाचं वर्णन तत्वचिंतकांनी एक सोशल ॲनिमल असं केलेलं आहे. त्यामुळे आपण एक सामाजिक प्राणी आहोत आणि त्या अर्थाने ही जी सामाजिकता आहे, जी आपल्या मनुष्य असण्याचं एक गमक आहे, आणि त्यामुळे आपण या सामाजिकतेला फाटा देऊन जगू शकू असं मला वाटतं. त्यामुळे सामाजिकता ही राहील, तिचं स्वरूप काही काळ थोडंसं वेगळं राहील. काही पथ्य पाळावी लागतील, काही अडचणी निर्माण होतील, काही वेळा त्याचा व्यापताप आपल्याला होईल, हे सगळं खरं आहे. परंतु आणखीन एक वर्षभरानंतर, म्हणजे मी खूप जास्त सांगतोय, मला नाही वाटत एवढा काळ लागेल, पण वर्षभरानंतर सगळे व्यवहार पूर्ववतच सुरू होतील. असं थोडीच होणार आहे की आपण लग्नामध्ये वधूवर आणि बाकी सगळी मंडळी ते सोशल डिस्टन्सिंग राखून जमलेली आहेत आणि अक्षता साधारण 100 फुटावरून एकता आहेत, असं तर होणार नाही ना. दुसरी गोष्ट, आपल्याला व्यक्तिगतता जेवढी महत्वाची असते तशीच आपल्या समाज जीवनामध्ये सामाजिकता देखील महत्वाची. म्हणजे भारताचं मला वैशिष्ट्य असं वाटतं की आपण या दोन्हीमध्ये एक अतिशय चांगलं संतुलन साधलेलं आहे. आपण अमेरिकन किंवा अन्य पाश्चात्य देशांसारखे अतिरेकी व्यक्तिवादी नाही आहोत, आणि आपण कम्युनिस्ट देशांसारखे अतिरेकी समूहवादी किंवा समाजवादी देखील नाही. आपण कुठेतरी मध्ये आहोत, आणि हा संतुलनाच्या दृष्टीमुळे आपण स्वीकारलेला एक भाग आहे किंवा एक मार्ग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण यातून निश्चितपणाने मार्ग काढू शकू. आणि थोडंसं
काही काळ अडचणीचं वातावरण तर राहणारच आहे, यात काही शंका नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनात एक भीती आहे आणि ती अत्यंत समजण्यासारखी आहे. पहिली भीती आहे ती अनिश्चिततेची. दुसरी भीती आहे की कुठे धोका आहे, म्हणजे जिथे लँडमाइन्स पेरलेले असतात अशा भूसुरुंग ग्रसित प्रदेशातून जाताना जसं जपून टाक पाऊल जरा जीवनातल्या मुसाफिरा अशी आपली अवस्था होती, तशी आता होईल थोडे दिवस की आपल्याला आपण एखाद्याला भेटतोय, आता हात वगैरे मिळवणं किंवा आलिंगन देणं वगैरे या गोष्टी दूरच राहिल्या, पण अंतरावरून भेटताना सुद्धा हा करोना बाधित तर नाही ना, त्यांनी बरोबर विषाणू तर आणलेले नाहीत ना, अशा प्रकारच्या शंका मनामध्ये येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, मानवी आहे. आणि त्यामुळे त्यांनी बिचकून जाण्याचं कारण नाही. आपण काही दिवस या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे, तो करूच आपण. पण अंततोगत्वा मला असं वाटतं की आपले जे सामाजिक सौहार्दाचे संबंध आणि त्याचा इंग्रजीमध्ये ज्याला वॉर्मथ म्हणतात, त्याची जी ऊब आहे, त्याची जी ऊर्जा आहे, त्याच्यापासून स्वतःला आपण दीर्घकाळ वेगळं ठेवू शकू असं एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला वाटतं. अच्छा, पण जसं ही जरी तुम्ही मांडणी केली तरी या निमित्तानं विविध राजकीय पटलावरतीच्या घडामोडी होत आहेत. म्हणजे अगदी आपण हे बोलत असताना WHO शी अमेरिकेनं संबंध तोडले, चीन बद्दलची नाराजी, वाढता राष्ट्रवाद, तर ह्याच्यामुळे जिओपॉलिटिकल कॉन्टेक्स्ट कायमस्वरूपी म्हणजे इरिव्हर्सेबली असा बदलेल का? असंही मला वाटत नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये, आपल्या जगामध्ये मी असं म्हणतो, यात सामरिक अध्ययन करणारे स्ट्रॅटेजिक स्टडीज वाली मंडळी जी आहेत ती यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. पण जी काही मर्यादित माहिती माझ्याकडे आहे त्याच्या आधारे मला असं वाटतं की जगामध्ये याच्या आधी देखील विषाणू युद्धाचा, केमिकल वॉरचा असा विषय चर्चेला आलेला होता आणि त्याची चर्चा पण झालेल्या आहेत. परंतु या सगळ्या संहारक अस्त्रांमधलं जे पहिलं म्हणजे अण्वस्त्र, त्याचा देखील वापर जगाच्या इतिहासात एकदाच झाला, वारंवार नाही होऊ शकला. कारण एक जगमत जे आहे, ज्याला आपण वैश्विक समुदाय किंवा ग्लोबल कम्युनिटी म्हणतो, त्याची देखील एक सकारात्मक दहशत आहे. त्यामुळे असं नाही होणार की कोणी काही करा आणि त्याला त्याचं काही किंमतच चुकवावी लागणार नाही. आज आपण पाहतो की चीनच्या बद्दलचं एक संदेहाचं, संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचा फटका चीनला बसतोय. कारण आपण एका ग्लोबलाइज जगामध्ये आहोत, एका वैश्विकरण झालेल्या जागतिक अवस्थेमध्ये आपण आहोत, जागतिक परिस्थितीत आपण आहोत. आणि त्यामुळे आपल्याला असं एखाद्याने काहीही करावं आणि तरी देखील त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होऊ नये असं घडणं मला नाही वाटत इतकं शक्य आहे. आणि या संहारक अस्त्रांचं म्हणजे आता चीन बाबतची जी भूमिका आहे किंवा WHO मधून, जागतिक आरोग्य संघटनेतून एक प्रकारे आपला पाय काढता घेण्याचा जो निर्णय अमेरिकेने केलेला आहे, या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या गोष्टी आहेत. आणि तसाच विचार केला तर भारतासारखे अनेक देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरचनेमध्ये बदल व्हायला पाहिजेत याची मागणी आपण करतोच आहोत. आणि त्यामुळे ते बदल होण्यासाठी कदाचित हे निमित्त पण होऊ शकेल. शिवाय आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जी पारदर्शिता पाहिजे, जी एक प्रकारे जबाबदारी किंवा अकाउंटेबिलिटीची भूमिका पाहिजे, ती देखील कदाचित या निमित्ताने अधिक प्रबळ होऊन पुढे येईल. आणि त्यामुळे मला व्यक्तिशः असं वाटतं की काही प्रमाणात काही देशांचे संबंध आपापसातले हे अधिक ताणले जातील. म्हणजे जसं एक प्रकारे मध्य पूर्वेतल्या अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित हे जर्मनीमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये देखील काही प्रमाणामध्ये आणि जगाच्या अन्य देशांमध्ये गेले. आणि त्यातनं लोक असं म्हणायला लागले की युरोप हा म्हणजे अरेबिया सारखा युरेबिया होईल, इतक्या मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेतील मंडळी येतील. आणि आज जर्मनी सारख्या, फ्रान्स सारख्या देशामध्ये कदाचित ते खरं होईल की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आहे. त्यामुळे अशा स्थलांतरणामुळे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये देखील काही नवे ताण निर्माण होतील, त्याच्या सकट आपल्याला काही काळ जगावं लागेल, ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु पुन्हा एकदा मला असं वाटतं की जागतिक पातळीवर खूप मोठी आणि दीर्घकाळ याची छाया राहील, अशी उलथापालथ होईल असं मला व्यक्तिशः पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून वाटत नाही. पण तुम्ही एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे अत्यंत महत्वाचा मुद्दा छेडलात
तो म्हणजे की एक नवे ताणतणाव आणि नव्या स्वरूपाचे प्रश्न समोर येताना दिसत आहेत. 2च दिवसापूर्वी तुम्हीच एक ट्विट केलेली की जेव्हा ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट सेन्सॉर केलं आणि तुम्ही असा उल्लेख केलात की हे प्लॅटफॉर्म्स आहेत का जर्नल्स आहेत, आणि त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे या सगळ्या कॉन्टेक्स्टवरती, हे जे नवीन प्रश्न येतील टेक्नॉलॉजी संदर्भातले, डेटा प्रायव्हसी संदर्भातले, ह्या सगळ्याला कॅटर करायला आपली राजकीय व्यवस्था, कायदे मंडळ पुरेसं सक्षम आहे का? संदेह वाटावा अशी स्थिती आहेच. याचं कारण म्हणजे याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे कुठेतरी निहित स्वार्थाचे संबंध जोडलेले राहतात. त्यामुळे पॉलिटिकल करेक्टनेसची छाया आपल्या सगळ्या राजकीय व्यवहारांवर स्वाभाविकरित्या राहते, आणि आपल्याच राहते असं नाही, जगात सगळ्या लोकशाही देशांमध्ये ती राहते. त्यामुळे राजकीय मंडळींना निर्णय घेताना या विषयामध्ये जो वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारायला हवा तो स्वीकारता येईल का याबद्दलची शंका ही काही गैरवाजवी आहे असं मला वाटत नाही. ती शंका मनात येणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि दुसऱ्या बाजूनी तंत्रज्ञान आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची जी राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्यांची जी आकलनाची स्थिती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये केवळ पॉलिटिकल लिडर्स मी म्हणत नाही, ब्युरोक्रेसीला सुद्धा या सगळ्याचं किती भान आहे आणि किती जाण आहे याबद्दलचे प्रश्न काही अस्थानी नाहीत. आणि त्यामुळे याबद्दल निश्चितपणाने आपल्याला अधिक तपशिलात जाऊन रोखठोकपणे, स्पष्टपणे, दूरगामी अशा प्रकारचा लांब पल्ल्याचा विचार करून आणि सारासार विवेकाने निर्णय घ्यावे लागतील. पण मी जो मुद्दा ज्याचा उल्लेख तुम्ही केला, मला असं वाटतं की हा मुद्दा एकूण समाजात जे परिवर्तन आहे त्याचा कोरोनाशी संबंध नाही, पण जे परिवर्तन घडतं आहे माध्यम क्षेत्रामधलं त्याच्याशी त्याचा सख्खा संबंध आहे. तो संबंध काय आहे तर मी उल्लेख केला होता त्या ट्विटमध्ये की आमच्या संसदेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक सल्लागार समितीने हे प्रश्न उपस्थित केले होते. अनुराग ठाकूर त्यावेळी या समितीचे अध्यक्ष होते, मी त्याचा एक सदस्य होतो, माननीय अडवाणीजी देखील त्याचे एक सदस्य होते. तर आम्ही सगळ्यांनी हे प्रश्न उपस्थित केले होते की ट्विटर आणि फेसबुक सारखी माध्यमं हे केवळ मंच आहेत का ती नियतकालिक आहे. आता ह्याच्यात फरक असा आहे की जिथे तुम्ही एडिट करता, आता समजा आपला लॅपटॉप आहे किंवा आयपॅड आहे, त्याच्यावर तुम्ही काय टाकावं आणि काय टाकू नये याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. त्यामुळे तो नुसता मंच आहे, म्हणजे ती एक वस्तू आहे, त्यात तुम्ही काहीही अक्षरशः काहीही साठवून ठेवू शकता. आणि एखादं वर्तमानपत्र हे असं आहे की ते कोणती गोष्ट छापायची आणि छापायची नाही याचा विचार करतं, म्हणजे ते झालं नियतकालिक. कारण त्यात एक एडिटिंगची म्हणजे संपादनाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होते. आता जर फेसबुक असं म्हणत असेल किंवा ट्विटर असं म्हणत असतील की आम्ही मंच आहोत, आणि तरी देखील जर काय छापावं आणि काय छापू नये, कोणत्या भाषेत छापावं कोणत्या भाषेत छापू नये, आणि त्यात आता त्यांनी काही निर्बंध घातले की तुम्ही हे रिट्वीट करू शकता पण अमुक करू शकत नाही, टॅग वगैरे वगैरे, तांत्रिक पण महत्वाचे आहे. तर हे निर्बंध जर तुम्ही घालणार असाल तर याचा अर्थ तुम्ही केवळ मंच नाही आहात, तर तुम्ही नियतकालिक म्हणजे एक प्रकाशक आहात. मग जर तुम्ही प्रकाशक आहात तर तुम्ही प्रेस काउन्सिलच्या कायद्याच्या कक्षेत यायला पाहिजे. हा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे यू कॅनॉट हॅव इट अँड ईट इट. एकदा म्हणायचं आम्ही मंच आहे आणि नंतर म्हणायचं की नाही नाही पण आम्ही एडिट करू, असं नाही चालणार. हे ठरवावं लागेल, आणि जर त्यांनी ठरवलं नाही तर जागोजागच्या सरकारांना हे ठरवावं लागेल. आज केवळ सोशल मीडिया बद्दलचेच हे प्रश्न आहेत असं नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड न येता सुद्धा या विषयाचं नियमन करण्याची गरज सगळ्यांनाच जाणवते. ती ओटीटी प्लॅटफॉर्म्स बद्दल सुद्धा आहे. नेटफ्लिक्स आणि बाकी जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर आज काहीही दाखवलं जाऊ शकतं कारण सेन्सॉरची यंत्रणा त्याला लागू नाही. बरोबर. आता तर्काचाच विचार करायचा आणि साधारणतः व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी मंडळी ही तर्कनिष्ठ असतात असं मानलं जातं किंवा ते स्वतःला मानतात. तर मी असं म्हणेन की तर्काचाच विचार करायचा तर सेन्सॉरचे नियम हे केवळ चलचित्रपटांना आणि टीव्हीच्या मालिकांना कशाला हवेत, ते इकडेही पाहिजेत. आणि जर ते इकडे नको असतील तर ते त्यांना कशाला हवेत.
कारण दोन्ही माध्यमं ही लोकांच्या पर्यंत पोचतातच आणि लोक त्याचा आस्वाद घेतातच. पण मग आणि हे जे एक लंगडं विधान केलं जातं की तुम्हाला नको असेल तर तुम्ही बघू नका, विशेषतः हिंसा आणि लैंगिकता या बाबतीत असं एक विधान केलं जातं की तुम्हाला नको असेल तर तुम्ही बघू नका. तर मला असं वाटतं की हे काही प्रगल्भ अशा प्रकारचं आर्ग्युमेंट नाही, कारण असं होतच नाही ना की तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही बघू नका, असं होत नाही. मग तसं असतं तर आपण मादक द्रव्यांवर बंदी का घातली असती? तुम्हाला खायचं नसेल तर, तुम्हाला गांजा ओढायचा नसेल तर तुम्ही ओढू नका, पण गांजा उपलब्ध करणार असं नाही म्हणून चालत. ज्यावेळी तो उपलब्ध असतो त्यावेळी समाजामध्ये मादक द्रव्यांच्या आहारी जाण्याच्या प्रवृत्तीला एक प्रकारे आपण प्रोत्साहन देतो. पण हा जो मुद्दा आहे की ओव्हरऑल सेन्सॉरशिप किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्यानंतर पब्लिक गुड, म्हणजे पब्लिकला ओव्हरऑल समाजासाठी जे भलं वाटतं ते कदाचित मला वैयक्तिक स्वातंत्र्याला हानी पोहोचवणारं वाटू शकतं, अशी द्वंद्व गेल्या काही वर्षात विशेषतः प्रामुख्यानं वाढायला लागली. तर ह्याला नक्की उपाय काय दिसतो तुम्हाला? याला कसं हँडल करता? नाही, सरकारने या विषयात अतिशय विवेकपूर्ण भूमिका घेतली आहे आणि OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीत सरकारने सुचवलंय की तुम्ही स्वतःहून काही बंधनं स्वतः करता स्वीकारा आणि तुम्ही समोर या आणि सांगा की आम्ही हॉटस्टार, नेटफ्लिक्स, आणखीन काय काय जे आहेत ते मिळून आम्ही ही एक आचारसंहिता ठरवलेली आहे आणि याच्या आधारे आम्ही जाऊ. आणि परवाच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जून पर्यंत हे जर दिलं नाही तर आम्हाला फिरावं लागेल या क्षेत्रामध्ये, आमची इच्छा नाहीये पण आम्हाला हे करावं लागेल. आणि त्यामुळे आत्मनियंत्रण, स्वयंनियंत्रण यापेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही. पण जर त्यालाही तुम्ही नाठाळपणा केला, खळखळ केली आणि ते विषय लांबणीवर टाकले तर सरकारला हस्तक्षेप हा करावाच नाही. अजून एक गोष्ट या कोरोनाच्या नंतर दिसून येते किंवा मला तुम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायचे की आता फक्त देश पातळीवरतीच सगळे निर्णय अशा वेळेला होऊ शकत नाही हे लक्षात आलं. काही निर्णय राज्याच्या पातळीवर घ्यावे लागतात. तर उदाहरणार्थ आता मी जिथं आहे तर आमचे नगरसेवक किती व्हिजिलंटली या सगळ्याचा तपासणी करतात, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे याच्यावर आमचं आरोग्य अवलंबून. तर हे जे पॉवरचं डिसेंट्रलायझेशन आता घडलं गेल्या 2 महिन्यात, याच्यामुळं जागोजागचे नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढतील का आणि तेवढे ते सजग आहेत का? कारण तुम्ही रामभाऊ म्हाळगीमध्ये अशा नेतृत्वाला घडवताय गेले कित्येक वर्ष, तर त्यांच्या अपेक्षा आणि येणाऱ्या नव्या बदल्यांना सामोरं जाणं याची परिस्थिती नक्की काय मला समजून घ्यायला. खरं म्हणजे आपल्या लोकशाहीच्या प्रतिमानामध्ये म्हणजे जे मॉडेल आपण स्वीकारलंय त्याच्यामध्ये हे विकेंद्रीकरण आहेच. आणि आज आता आपण 2020 मध्ये आहोत. जवळजवळ 26-27 वर्षापूर्वी नरसिंहरावांच्या काळामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, ज्याच्यामध्ये अधिकार हे स्थानिक लोकांपर्यंत असले पाहिजेत म्हणून ग्रामसभेला महत्व दिलं गेलं. मोहल्ला सभा नावाची एक रचना, प्रभाग समित्या नावाची रचना, म्हणजे जेवढं आपण तळापर्यंत जाऊ शकू प्रशासन, शासन, तंत्र, तेवढं ते अधिक लोकसहभागात्मक होईल, लोकसहभाग केंद्रीय होईल अशी कल्पना होती. पण दुर्दैवाने अनेक राज्यांनी त्या घटना दुरुस्तीला गांभीर्याने घेतलं नाही, ते अधिकार तळापर्यंत पोहोचू दिले नाही. कारण झारीतल्या शुक्राचार्यांचा एक दबदबा असतो अनेक वेळा आणि त्यामुळे त्यांना ते असे पोचावेत असं वाटत नाही. त्यामुळे आज आपल्या, तुम्ही नगर प्रशासनाचा उल्लेख केला म्हणून सांगतो की माझं अभ्यासाअंती बनलेलं मत असं आहे की आमचे अनेक ठिकाणचे निवडून आलेले नगरसेवक आणि जनप्रतिनिधी, महापालिका, नगरपालिका या पातळीवरचे, यांना दुर्दैवाने 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या अंमलबजावणीबद्दलच्या राज्य सरकारांच्या आळसामुळे किंवा अनिच्छेमुळे कोणतेही अधिकार मिळालेले नाहीत. त्यामुळे कोणती जबाबदारी नाही. एखादा नगरसेवक त्याच्या प्रभागातला रस्ता वन वे करावा का टू वे करावा हे ठरवू शकत नाही. त्याचं काहीही तिथे चालत नाही. फेरीवाल्यांसाठी ते ना फेरीवाला क्षेत्र असलं पाहिजे का नसलं पाहिजे याविषयी त्याचं मत कदाचित विचारात घेतलं जाईल, पण त्याच्या मतानुसार निर्णय होतील असं होणार नाही. आणि त्यामुळे काय झालं की त्यामुळे नगरसेवकांनी आपल्याला कोणतीच व्हॅल्यू नसल्यामुळे आपली न्यूसन्स व्हॅल्यू फक्त वाढवण्याचा प्रयत्न, आणि त्यामुळे ते
अनेक ठिकाणी असे नगरसेवक आपण पाहतो की ते कोणाचं भलं करू शकतात का नाही याविषयी संदेह असतो, पण ते एखाद्याला हिसका दाखवू शकतात. आणि त्यामुळे ही जे उपद्रव मूल्य वाढलं त्यामुळे एक अत्यंत विकृत अशी स्थिती निर्माण झाली. ही वस्तुस्थिती. आता यावर जर आपण या पार्श्वभूमीवर कोरोना काळाचा जो काही मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो तो जर केला तर मला असं वाटतं की अनेक नगरसेवकांना आता या काळामध्ये सामाजिक सहभागाशिवाय हे काही करू शकत नाही आपण, म्हणजे रोखू शकत नाही याची जाणीव झाल्यामुळे आता ते खरोखरच लोकांमध्ये जाऊन जिथे सार्वजनिक शौचालय आहेत ती वापरताना काय काळजी घ्यावी, किंवा जाताना येताना आपण हात का धुतले पाहिजे, किंवा मुखपट्ट्या किंवा मुखावरणांचा वापर का केला पाहिजे, याबद्दल थोडं थोडं प्रबोधन करताना आढळत आहेत. कारण त्यांना हे माहिती आहे की मी राहत असलेल्या आणि मी ज्या प्रभागातून निवडून येतो त्या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्याच्या बाहेर गेला आणि मोठ्या प्रमाणात लोकांना एक प्रकारे आपला जीव गमवावा लागला तर त्याचं खापर बाकी कोणावर फुटायचं ते फुटेलच, पण माझ्यावर देखील फुटेल याची दाहक जाणीव झाल्यामुळे आता कदाचित काही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाले असतील वॉर्ड पातळीवरचे, तर ते चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी व्हायलाच पाहिजे एक प्रकारे. आणि या निमित्ताने निश्चितपणाने त्यांचा सहभाग, त्यांचे विचार, त्यांच्या सूचना याचा अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ नेतृत्वाने देखील विचार. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या कोरोना कालावधीत अजून एक गोष्ट असं प्रकर्षाने समोर आली की पहिल्यांदा मेट्रोमध्ये आणि मग शहरात कोरोना वाढला आणि ग्रामीण भागात त्या मानानं प्रादुर्भाव कमी होता. तर एकूणातच शहर महानगर त्यांची रचना, आपण नगरसेवकांबद्दल बोललो म्हणून अनुषंगिक हा प्रश्न आला, या बाबतीत आपली काहीतरी गफलत झाली का गेल्या काही वर्षात? नाही आहे ना, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे साथीचे रोग ज्यावेळी उत्पन्न होतात त्यावेळी दाटीदाटीच्या वस्त्या या त्या रोगांच्या साथीला अधिक लवकर बळी पडतात. ही गोष्ट जर खरी आहे तर अशा प्रकारे म्हणजे आता कधी कधी मला आपल्या नागरी प्रशासनाच्या बाबतीत असं वाटतं की इतके वेळा आपल्या निवडणुका होतात आणि इतके वेळा लोक निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करतात, म्हणजे मी नागरी निवडणुकांची, महापालिकेच्या निवडणुकांची गोष्ट करतो, पण शहरांना झोपडपट्टी मुक्त करणं हे काही आपल्याला जमलेलं नाही. आता त्याचं एक कारण काय आहे की लोंढे आपण रोखू शकत नाही. आता एक चांगली गोष्ट होईल की कमीत कमी हा जो असंघटित श्रमिक वर्ग आहे, ज्याला आपण म्हणजे कॅज्युअल लेबरर म्हणून अशा प्रकारचा, तर त्याची कुठे नोंदच नसते. म्हणजे आज अनेक फॅक्टऱ्या आणि अनेक बांधकाम क्षेत्रातले कॉन्ट्रॅक्टर्स असे आहेत की त्यांच्याकडे समजा 125 मजूर आहेत आणि त्यात काय 52 महिला आहेत, तर हे राहतात कुठे, जगतात कसे, खातात काय, डॉक्टरांकडे कुठे जातात का नाही जात, याची चिंता तो कॉन्ट्रॅक्टर कधी करतच नाही. मला असं वाटतं की पगार वगैरे या गोष्टी आहेतच, पण ही चिंता करणं हे देखील गरजेचं आहे. आज जर उत्तर प्रदेशामध्ये महाराष्ट्रातली बरीच श्रमिक मंडळी परत गावी गेली असतील, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये, तर त्याचं एक कारण असंही आहे ना की त्यांना आमची शहरं, आमच्या व्यवस्था आणि आमचे रोजगार पुरवठा करणारे उद्योग क्षेत्रातले मित्र हे भावनिक सुरक्षिततेची भावना निर्माण नाही करू शकत. शेवटी माणूस पलायन का करतो? भावनिक असुरक्षिततेपोटी करतो. मी इथे दिल्लीमध्ये अनेक अशा श्रमिकांना भेटलो जे आपल्या गावी निघालेले होते. तर त्यांनी मला हेच सांगितलं की मरायचंच असेल तर निदान आपल्या नातेवाईकांमध्ये जाऊन मरू, इथे कशाला, परक्या मुलखात कशाला. त्यामुळे ही जी भावना आहे त्याचाही कधीतरी विचार केला पाहिजे. दुसरं, मोठ्या महानगरांच्या बाबतीत आणखीन असाही एक मुद्दा येतो की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा भौगोलिक विस्तार होतो की अनेक ठिकाणी, जसं आता आपण पुणे, पिंपरी चिंचवड किंवा मुंबई आणि कल्याण डोंबिवली असा विचार करतो, तर अनेकांचं कल्याण डोंबिवली हे एक डॉर्मेटरी शहर आहे. ते फक्त झोपण्यापुरते कल्याण डोंबिवलीत येतात, दिवसा मुंबईत जातात, पण त्यांना मुंबईबद्दलही ममत्व वाटत नाही कारण ते मुक्कामाला नसतात, आणि डोंबिवली बद्दलही वाटण्याची शक्यता कमी राहते कारण ते केवळ रात्रीचे 12 तासच असतात. त्यामुळे हा जो सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे तो लोकांमध्ये कसा निर्माण व्हावा हा देखील एक प्रश्न आहे.
स्मार्ट सिटीच्या संकल्पनेमध्ये हे भावनिक नातं देखील येतं. हे शहर माझं आहे, हा मोहल्ला माझा आहे, मी इथे उपरा नाहीये असं जर वाटलं नाही तर त्याच्याविषयीची आस्था कमी होते. आणि आस्था कमी झाली की त्याच्याबद्दलची काळजी आपण घेतली पाहिजे. इथे अस्वच्छता होता कामा नये, इथली झाडं कापली जाता कामा नये, याच्याविषयीचा आग्रह मनात तयार होतो. पण जर उपरेपणात शाबूत असेल तर तो आग्रह कसा निर्माण होईल? हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत आणि ते समाज मानसशास्त्राच्याही कक्षेमध्ये. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.